डॉक्टर माझ्या सासूबाई रोज बोलतात की प्रेग्नन्सीमध्ये बाळ आईच्या दातातून कॅल्शियम घेऊन जातं. मग काय म्हणून हिचे दात अशी कमजोर झाले. आमच्या वेळेस नव्हती बाई अशी नाटकं. थांबा थांबा, हे खरं आहे का? मी आहे डॉक्टर अंशुला, तुमची डेंटिस्ट, अँड वेलकम टू एपिसोड 2 ऑफ 9 महिने 9 डेंटल टिप्स. तर प्रेग्नन्सीमध्ये बाळ काही आईच्या दातातून कॅल्शियम घेऊन जात नाही. त्याला कॅल्शियम मिळतं ते आईच्या डाएटमधून, कॅल्शियम सप्लिमेंट्समधून आणि बॉडीमध्ये ऑलरेडी स्टोर्ड असलेल्या कॅल्शियममधून. हो, पण जर आईने नीट ब्रश केला नाही, डाएट नीट घेतलं नाही आणि डेंटिस्टला भेट दिली नाही, तर दातांचे प्रॉब्लेम्स मात्र नक्की होऊ शकतात. हे प्रेग्नन्सीमुळे नाही, तर हॉर्मोनल चेंजेस आणि ओरल हायजीन कमी असल्यामुळे होतं. म्हणून प्रेग्नन्सीमध्ये आईने 2 वेळा ब्रश केलं पाहिजे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी लेवल्स नेहमी चेक केले पाहिजे. गरज पडल्यास सप्लिमेंट सुद्धा घेतले पाहिजे आणि रेग्युलर डेंटल चेकअप करायला तर अजिबात विसरायचं नाही. सासूबाईंना पण सांगा, मिथ्सवर नाही तर सायन्सवर विश्वास ठेवा. काय सासूबाई? हो डॉक्टर. आई हेल्दी तर बाळ हेल्दी. आणि पुढच्या एपिसोडसाठी डॉक्टरांना फॉलो नक्की करा.